कारण का लोक कंटाळेत एम पाटीलला कंटाळा जातीवाद आता आपल्याला संपवायचा आहे। सर विकास न होण्यासाठी तिथे जवळवर तिथे नगरसेवकाचं काम आहे तो कमीत कमी तितकं भागाचं महापालिकेचा आहे करता हॉस्पिटल तरी पाहिजे। 2007 पासून आज तागायत मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ आहे, काँग्रेस पक्षात काम करत आलेलो आहे। मग नंतर ताईने 2011-12ला युवक काँग्रेसचा अध्यक्ष दिला, दक्षिण युवक काँग्रेसचा। ज्या पद्धतीनं विकास काम व्हायला पाहिजे होतं तसं काही झालेलं नाहीये ग्राउंड लेवलला। त्यानंतर जर पराभव नाही झाला असता तर आमच्या वार्डाचा चेहरा मोहरा जरा वेगळा दिसला असता। ज्या वेळेला त्यांनी जे कमिटमेंट केले होते की आम्हाला हे देतो ते देतो अमुक करतो, ते कुठलाही कमिटमेंट कुठलाही पूर्ण केलेलं नाही त्यांनी। तो हद्दवाढ भाग आहे, नई जिंदगी परिसर एकदम गरीब एरिया आहे पूर्ण। त्या भागामध्ये 2009 पर्यंत शिवसेनेचा आमदार होता। 21 मध्ये 4 एमआयएमचे नगरसेवक होते आणि 20 मध्ये 4 काँग्रेसचे नगरसेवक होते। उर्दू आणि इंग्लिश मीडियम यांची शाळा कमी पैशामध्ये जी सुरुवात करण्याचे प्लॅन करू। काँग्रेस ही विचारधारा आहे, खूप मोठा पक्ष आहे, म्हणजे या देशातला आपलं प्रथम पक्ष आहे तो एवढा मोठा। आणि असं काय होणार नाही, कारण काही आजकाल आपण बघू लागला की मतदार याद्यामध्ये घोळ आहे भरपूर। ताईंचं कट्टर समर्थक म्हणून ओळखलं जात आहे। आमदार दिलीप माने साहेबांचा हात पकडून मी राजकारणात आलो, पण ते माझे राजकीय गुरु आहेत।